नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं बुद्धिमत्तेतील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। इयत्ता 4थीचे बघा, इथे आपण व्हिडिओला सुरुवात करतोय, पण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे पहिला प्रश्न, एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला आहे। अंकांचा क्रम अक्षरांप्रमाणे असेलच असे नाही। खाली दिलेल्या शब्दांचे निरीक्षण करा व प्रश्न सोडवा। बघा, इथे आपल्याला शब्द दिलेला आहे। समत या शब्दासाठी 371, वंदन या शब्दासाठी 274 हा अंक, कमल या शब्दासाठी 356 हा अंक। तर द या अक्षरासाठी कोणता अंक येईल हे आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे। आता इथे आपल्याला सांगितलं की जशी अक्षर आहे तसा अंक असेल असं नाहीये। मग आपण काय करायचं, आधी कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक ते आपण आधी काढून घ्यायचं आहे। मग कसं काढायचं, तर बघा, इथे समद आणि वंदन या दोन शब्दांमध्ये द हे अक्षर सेम आहे, इथे नाही आहे द। मग द वर काय करायचे, काट मारायचे। मग या दोन अंकांमध्ये कोणता अंक समान आहे, तर 7। मग द साठी आपण काय केलेचे, 7 हा अंक शोधून काढला। मग बघा, आपल्याला फक्त दच विचारले तरी पण मी सगळ्यांचं सांगणार आहे। बघा, द साठी आपल्याला अंक सापडलेला आहे 7, हा आपण काय केला, शोधून काढला। आता काय सांगितले, आता बघा, पहिल्या अक्षरामध्ये आणि शेवटच्या अक्षरामध्ये म हे अक्षर समान आहे, म्हणजे पहिल्या शब्दामध्ये आणि शेवटच्या शब्दामध्ये म हे अक्षर समान आहे। मग काय करायचे, म वर काट मारायचे आणि पहिलं आणि तिसऱ्यामध्ये अंकामध्ये कोणता अंक समान आहे, तर बघा इथे 3 हा अंक समान आहे। मग म साठी आपण काय करायचे, 3 हा अंक लिहून घ्यायचे। बघा, इथे आपल्याला द चं उत्तर मिळाले, पण आपल्याला परीक्षेला आता इथे द विचारलंय, पण परीक्षेला या सगळ्यांच्या अक्षरासाठी कोणता अंक ते काढता येण्यासाठी आपण हे पूर्ण काढून घेऊया। आता इथे काय सांगितलंय, बघा, आता इथे कोणतंच अक्षर डबल आलेलं नाहीये। आता इथे फक्त स राहिलंय, मग स साठी कोणता अंक, तर 1 अंक। बघा, इथे मी लिहून घेते, स साठी कोणता अंक, तर 1 अंक। आता व साठी कोणता अंक, तर 2 अंक। व साठी म्हणजे वंदन आहे की नाही, व साठी कोणता अंक आहे, तर 2। आणि न साठी 4 हा अंक, न साठी 4 अंक। क साठी 5, बघा इथे क साठी 5 आणि ल साठी 6। या पद्धतीने आपण सगळ्या अक्षरांसाठी कोणते अंक कसे येतात ते काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला द साठी विचारलं होतं, मग द साठी कोणता अंक काढले आपण, तर बघा द साठी 7 हा अंक आहे। मग 7 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया आपण। खाली दिलेल्या आकृतींमधील फक्त वर्तुळ, फक्त चौरस आणि फक्त त्रिकोण यामध्ये असणाऱ्या अंकांचा गुणाकार करा। बघा, आता इथे मी एक आकृती काढलेली आहे, वेन आकृती आहे, आकृती आहे। बघा, इथे याच्यामध्ये काय सांगितलं होतं, फक्त वर्तुळामध्ये। मग फक्त वर्तुळामध्ये कोणता अंक आहे, तर 4 आहे, बरोबर आहे, कारण बाकी सगळे आयतात पण आहेत आणि त्रिकोणात पण आहेत। आणि आता काय, फक्त चौरसामध्ये, मग फक्त चौरस, आता हा चौरस आहे, मग फक्त चौरसामध्ये 2 अंक आहेत, बरोबर आहेत। मग चौरसामध्ये 5 आणि 7 आहेत। मग बघा, इथे त्यांचा गुणाकार सांगितलं की नाही, अंकांचा गुणाकार। मग 5 गुणिले 7 आणि आता गुणिले, आता फक्त त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे, तर 6 अंक आहे, म्हणून मग काय करायचे, 6। मग बघा, इथे 4 पंचे 20 आणि 6 सत्ता 42, म्हणजे काय करायचं आहे, 20 गुणिले 42। आता आपण आडवा गुणाकार करायचा आहे। बघा, 2 दुने 4, थोडा वेळ आपण 0 बाजूला ठेवूया, 4 दुने 8, 42 दुने 84 आणि हा जो 0 आहे तो याच्यावर ठेवायचा आहे। मग इथे माझ्याकडून 0 राहिलेला आहे, मग इथे काय 840। मग 840 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 840। पुढचा प्रश्न बघा, एका संख्येतून त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा केली असता उत्तराला टिंबटिंबने निश्चित भाग जाईल। आता बघा, इथे तर आपल्याला कोणताच अंक माहित नाही आहे, ओके ना। आता निश्चित भाग जाणारी तर संख्या दिलेली आहे, मग अशा वेळेस काय करायचं आहे, बघा, एका संख्येला माहित नाही, त्या संख्येच्या अंकांची बेरीज, जर तीच संख्या आपल्याला माहित नसेल तर त्या संख्येच्या अंकांची बेरीज कशी बरं करायची। मग अशा वेळी आपण काय करायचे, पर्यायांचा वापर करायचा। आता मी इथे 9 हे घेते, बघा इथे मी 9चा पाडा लिहिते, 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 9 7 63, 9 8 72 आणि 9 9 81 आणि 9 10
90. आता बघा यातली कोणतीही एक संख्या घ्या, कोणतीही एक संख्या घ्या, फक्त एक अंकी नाही, कारण 2 अंकी घ्यायचे. काय 2 अंकी? एका संख्येतून आपण इथून इथपर्यंत घेऊया. त्या संख्येच्या अंकांची बेरीज. सपोज मी आता 18 हा अंक घेतला, मग या संख्येतील अंकांची बेरीज. अंकांची बेरीज म्हणजे काय? 1 अधिक 8. मग 1 अधिक 8 बरोबर किती? 9. बरोबर आहे. मग अंकांची बेरीज वजा करायची. मग 18, बघा 18 ही संख्या आहे, त्यातील अंकांची बेरीज केली, 1 आणि 8 यांची बेरीज किती आली? 9 आली. मग 18 वजा 9 जर आपण केले तर उत्तर किती येते? 9च येते. मग त्या 9ला 9ने निश्चेष भाग जातो. बरोबर आहे. हे झालं 18चं. आता यातला कोणताही जरी आपण अंक घेतला, बघा 2 वर 27 आहेत, 2 आणि 7 यांची बेरीज पण 9 होते, 3 आणि 6 यांची बेरीज पण 9, 4 आणि 5 यांची पण संख्या 9. आता मी हा एक अंक घेते, बघा मी 2-3 अंक घेऊन दाखवते म्हणजे आपल्याला हे गणित समजेल. आता अंक कोणता आहे? 45 आहे. बघा आधी यांची बेरीज करायची. काय? एका संख्येतून मी अंक घेतला 45. आता या एका संख्येतून म्हणजे 45 या संख्येतून त्या संख्येतील अंकांची बेरीज, म्हणजे त्याच संख्येतील अंकांची बेरीज. मग 4 आणि 5 किती होतात? बघा इथे 4 अधिक 5 बरोबर किती? 9. मग 45 मधून 9 गेले किती येते वजाबाकी? तर 36 येते. मग बघा येणाऱ्या उत्तराला टिंबटिंबने निश्चित भाग देतो. मग कोणी? 9ने निश्चित भाग देतो. यातला कोणता जरी आपण अंक घेतला, सपोज इथे मी 72 हा अंक घेते, एका संख्येतून म्हणजे मी 72 ही संख्या घेतली, एका संख्येतून त्या संख्येतील अंकांची म्हणजे 7 अधिक 2 बरोबर किती? 9. मग या संख्येची काय केली? म्हणजे या संख्येची जी अंकांची बेरीज आहे तीच जर याच्यातून वजा केली तर उत्तर येतं 63. मग बघा 9 8 ते 72 कोण आहे? मग 9 7 63. 9ने निश्चित भाग जातो. म्हणून मग कोणता पाढा? तर अशा वेळी काय करायचं? पर्यायांचाच वापर करायचा. आणि मग इथे बघा ज्या पद्धतीने आपण 9चा पाढा लिहून घेतला आणि मग बघायचं एखाद दुसरं हे करून. आता मी कसं हे दाखवलं तसं. मग बघा 9 हे कन्फर्म आहे, कारण याच्यातील कोणता जरी आपण अंक घेतला आणि त्यांनी सांगितले तसं त्यांची बेरीज केली आणि त्याच्यातून तीच संख्या वजा केली तर बरोबर 9नेच भाग जातो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9. पुढचा प्रश्न बघूया. एका महिन्यात 3 वार 5 वेळा आले होते तर तो खालीलपैकी कोणता महिना असू शकेल? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? आपण हे जे पर्यायामध्ये आपल्याला महिने दिले त्यांचे आपण काय करायचं आहे? दिवस लिहून काढायचे आहेत. आता मला सांगा जून महिना किती दिवसांचा असतो? तर जून महिना असतो 30 दिवसांचा. फेब्रुवारी महिना लीप वर्ष असेल तर साधं वर्ष असेल तर 28 दिवस आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा असतो. मार्च महिना असतो 31 दिवसांचा आणि सप्टेंबर महिना असतो 30 दिवसांचा. हे एवढं आपण लिहून घेतलं. आता आपल्याला काय सांगितलंय? एका महिन्यात 3 वार 5 वेळा आले होते. मग आपल्याला माहिती आहे बघा 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो. मग 31 तारीख हो की नाही? म्हणजे ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्याच महिन्यातले 3 वार 5 वेळा येतात. म्हणजे हे पहिले 3 वार आणि हे शेवटचे 3 वार समांतर असतातच. म्हणजे हेच जे पहिले 3 वार किंवा शेवटचे 3 वार कुठले यापैकी म्हणजे हेच वार काय येतात? 5 वेळा येतात. म्हणून मग आपलं उत्तर काय आहे? बघा 31 तारखेचा महिना हो की नाही? मग 31 दिवसांचा महिना कोणता आहे? तर मार्च महिना आहे. म्हणून मार्च महिन्यामध्ये खालीलपैकी कोणता महिना? तर मार्च महिन्यामधील 3 वार 5 वेळा आले होते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्च महिना. पुढचा प्रश्न बघूया. खालील प्रश्न आकृतीत बघा खालील शब्दसमूहांचा योग्य संबंध दर्शवणारी वेन आकृती कोणती? आता इथे बघा वेन आकृत्या ओळखायच्यात आपल्याला. आता पाणी, लाकूड आणि हवा. बघा पाणी, लाकूड, हवा या प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे घटक आहेत हो की नाही? यांचा एकमेकांशी संबंध तर बघा म्हणजे काय एकमेकांशी हे आहेत का नाही? पाणी वेगळा घटक आहे, लाकूड हा सुद्धा वेगळा आहे आणि हवा हे सुद्धा वेगळं आहे. म्हणून बघा पर्याय क्रमांक 2 हे वेगळं येणार आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.